अरे बरं वाटतंय निलेश. हो ना. आज आम्ही दोघं मिळून बऱ्याच दिवसांनी असं एवढ्या सगळ्या जनतेसमोर. वा. मला नाही बरं वाटत आहे. का रे निलेश? काही लोकांना रोमॅन्टिक सिरियल करायला मिळतात, काही लोकांना नाही करायला मिळत. काय करायचं? ज्याचं त्याचं दुःख. अरे नाही रे, ते गंमत करतो तो. तुम्हाला माहिती कॉमेडीवाला आहे. असं नाही, काही लोकांना कॉमेडी करायला मिळते ना. नाही नाही, आब्या आब्या चांगला मित्र आहे माझा. आब्या. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, आज एवढं सगळं कोल्हापूरकर आपल्या हो. समोर आहेत, तर मला जरा तुला प्रश्न विचारायचा आहे. विचार विचार. मला सांग, पत्नीची व्याख्या काय? माझी या प्रियाला कोण करतं? मी. तुलाच माहिती ते. तूच सांग. मी व्याख्या सांगतो, पण माझी खात्री आहे की यातल्या 100% लोकांना ती पटणार आहे व्याख्या. बघा, बरं. पत्नी म्हणजे अशी व्यक्ती की जी सुरुवातीला आपल्या नवऱ्याला तुम्ही असं करू नका तसं करू नका करत त्यांच्या सवयी बदलायला लावते. बरं. आणि एकदा का त्यांनी सवयी बदलल्या की मग जा राव, तुम्ही आता पूर्वीसारखे नाही राहिलात, बदलून गेलाय तुम्ही, यू हॅव चेंज्ड, असं करतात. म्हणजे ती पत्नी. बरोबर आहे की नाही? नाही पटलं बहुतेक कोणाला. नाही मग थांब. संसाराची व्याख्या काय माहिती का? तुलाच माहिती बाबा. ते माझी प्रियाला मध्ये हा, असं. चला मी सांगतो. संसाराची व्याख्या म्हणजे संसारामध्ये एक बाजू कायम बरोबर असते आणि दुसरी बाजू म्हणजे कोण असते माहिती? नाही बाबा. नवरा असते. अच्छा, म्हणजे ही संसाराची व्याख्या तू तयार केलेली आहे, हा. म्हणून मी लवकर लग्न नाही करणार आहे. काय पण अबे काय तू काही म्हण, तू रात्रंदिवस काम करून इतका वाळलायस ना. हो, हो. काहीतरी औषध पाणी घे का रे. अरे डॉक्टर तू आहेस, तू जरा सांग की. ठीक आहे, मी सगळ्यांना आणि आता अभिजितला इथे एक प्राणायाम शिकवणार आहे. तुम्ही शिकणार ना प्राणायाम? हो. असं व्यवस्थित 2 पाय जवळ घेऊन उभा राहा. आधी तू जवळ घे ना. अरे हो. व्यवस्थित घेतलेस? घेतले. आता 2 बोटं तोंडात घाल. कोणाच्या? तुझ्या तुझ्या तुझी बोट आहेत तुझ्या तोंडात. हा. अरे अशी नाही रे, लहान पोरासारखी. अशी अशी आहे बघ, अशी. अच्छा. हा तुम्ही शिकून घ्या, महत्वाचं आहे. हा. आता पोटात हवा भर. अरे पोटात बाळा. ठीक आहे, भरलीस? हा. आता सोड. अवघड आहे आयुष्यात, काहीही जमणार पण नाही. हा कुठला भलता प्राणायाम काढलाय? शिट्टी प्राणायाम. आता सगळ्यांनी मिळून एकदाच करूयात शिट्टी प्राणायाम. चला, तुम्ही करताय का हा करूया बघ. अहो पण तुम्हाला माहितीये का हा प्राणायाम तुमच्याकडून का करून घेतोय आम्ही? सांगा त्यांना. कारण परत एकदा तुमच्या याच शिट्ट्या आणि टाळ्या ऐकण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर. जोरदार टाळ्या.
आणि